आज आपण आपल्या किचनमध्ये ओट्स रोल बनवत आहोत. ओट्स आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात, कारण ओट्समध्ये फायबर, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, विटॅमिन्स, बी कॉम्प्लेक्स, थायमिन, खनिजे, मॅग्नेशियम, आयरन, झिंक, मॅग्नीज आणि फॉस्फरस असे अनेक घटक असतात, ज्यामुळे आपले हृदय स्वस्थ राहते, बरोबरच आपले वजन देखील नियंत्रणात राहते. तसेच ग्लुटेन फ्री जर व्हायचं असेल, एनर्जीवाले तुम्हाला राहायचं असेल, तर तुम्ही हे रोल नक्की ट्राय करा. एकदम सोपी रेसिपी आहे, जास्त अवघड नाही, पटकन बनवून तयार होते. शिवाय वजन नियंत्रणात करण्यासाठी ही परिपूर्ण आहे. चला तर सुरू करूया. त्यासाठी आपल्याला इथे काही साहित्य लागणार आहे. 1 वाटी आपल्याला इथे ओट्स घ्यायचे आहे. बरोबर त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला कोथिंबीर. इथे 1 हिरवी मिरची घ्यायची आहे. चवीपुरते मीठ. बरोबरच इथे उभे पनीर कट केलेले 1 वाटी, अर्धी वाटी शिमला मिरची, 1 वाटी गाजर आणि इथे मी चिली फ्लेक्स घेतलेले आहे. आता इथे मी काळी मिरीची पावडर घेतली आहे 1 चमचा. बरोबरच इथे आपल्याला ऑर्गॅनो वापरायचा आहे. चला तर मग सुरू करूया. सुरुवातीला आपल्याला ओट्सची पेस्ट बनवून घेण्यासाठी आपल्याला एका मिक्सर जारमध्ये आपल्याला ओट्स टाकून घ्यायचे आहेत. बरोबर हिरवी मिरची टाकणार आहोत, कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरमुळे आपल्या ओट्सला चांगला हिरवागार असा कलर येतो. बरोबरच इथे 5-6 इथे पनीरचे क्यूब टाकले आहेत, ज्यामुळे टेक्स्चर छान येईल. चवीपुरते मीठ घालून घ्यायचे आणि याच्यामध्ये थोडे पाणी घालायचे. पाणी घातल्यामुळे याची पेस्ट छान अशी बनवून तयार होईल. आता छान असं मिक्सरला फिरवून त्याची पेस्ट बनवून घेऊया. जसे की मी तुम्हाला इथे दाखवते, अगदी तशी बनवून घ्या. आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. म्हणजे आपल्याला ह्याला रेस्ट करण्यासाठी अगदी 5 मिनिटासाठी असेच सोडायचे आहे. त्यासाठी एका बाउलमध्ये काढून घ्या. एकदा व्यवस्थित हलवून घ्या. तुम्हाला मी ते टेक्स्चर दाखवले आहे, अगदी तसे असायला हवे. म्हणजे कसं, जेव्हा आपण डोसा सोडू ना, तेव्हा छान असा बनला जाईल. आता इथे पॅन गरम करायला ठेवूया. त्याच्यामध्ये अगदी 1 चम्मचपेक्षाही कमी एवढे तेल टाकून घ्यायचे. पूर्ण फक्त पॅनला चिटकू नये व्हेजिटेबल म्हणून फक्त टाकायचे आहे. त्याच्यामध्ये कॅप्सिकम टाकून घ्यायची, म्हणजे शिमला मिरची, बरोबरच गाजर टाकायचे आहे. आता ह्याला छान परतायचे आहे. हे पटकन परतले जाते, जास्त वेळ लागत नाही. शिमला मिरचीमुळे फ्लेवर खूप छान येतो. गाजर असल्यामुळे हलकेसं गोडपणा देखील येतो आणि दोन्ही नॅचरल आहे, व्हेजिटेबल आहेत, त्याच्यामुळे आपल्याला खायला सुद्धा खूप हेल्दी आहेत. आता छान व्यवस्थित हे एकदा परतून झाले की आपल्याला त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची आहे. अगदी 2 मिनिटं भाज्या परतल्यानंतर पनीर घालायचे. पनीरसुद्धा छान असं आपल्याला ह्या व्हेजिटेबलमध्ये परतून घ्यायचं आहे. ज्यामुळे काय होतं, ही भाज्यांचा जो फ्लेवर आहे तो आपल्या पनीरमध्ये सुद्धा छान असा उतरतो. त्यासाठी छान व्यवस्थित अगदी 1 मिनिट एवढे परतून घ्यायचे. आता याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर होती ती 1 चमचा याच्यामध्ये घालायची आहे. चिली फ्लेक्स घालायचे आहे. लक्षात राहू द्या, आपण जे छोटे पॅनकेक बनवणार आहोत डोसा, त्याच्यामध्ये सुद्धा हिरवी मिरची घातलेली आहे. नंतर याच्यामध्ये ऑर्गॅनो टाकून घ्यायचा आहे. यामुळे फ्लेवर खूप छान येतो आणि अगदी 2 मिनिटं असे छान असं हलवून घ्यायचं. हलवल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये चवीपुरते मीठ घालायचे आहे. मिठामुळे ह्याला छान असा फ्लेवर येतो, म्हणजेच टेस्ट येते. आता इथे तुम्हाला जर पॅनकेक बनवायचे नसेल, तर तुम्ही हे जे बनवलेले हे आहे ना, अगदी असंच खाऊ शकता. जर तुम्ही डाएट प्लॅन करत असाल, तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर तुमच्यासाठी परफेक्ट ही रेसिपी आहे. तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. अगदी छान लागते आणि वेट लॉस सुद्धा होतो. आता हे छान व्यवस्थित झालेलं आहे. साईडला ठेवून डोश्याचा तवा ठेवूया. डोश्याचा तवा छान गरम झाला की अगदी अर्धा चमचा एवढं तेल टाकायचं आणि कांद्याने सगळा ग्रेस करून घ्यायचा. कांद्याने ग्रेस केल्यामुळे काय होतं, की जेव्हा आपण याच्यावरती डोसा असो किंवा पॅनकेक असो सोडतो ना, तेव्हा ते खाली चिपकत नाहीये. त्यासाठी आपल्याला छान कांदा घासून त्याला ग्रेस करायचं आहे. आता जे बनवलेले मिश्रण होते ते आपल्याला याच्यावरती टाकून घेऊन अगदी हलक्या हाताने पसरवायचे आहे. जसं पॅनकेक सोडतो तसं. आपल्याला याचा डोसा बनवायचा नाहीये, हे तुम्ही लक्षात राहू द्या. आता व्यवस्थित ही पसरल्यानंतर ना, अगदी ह्याला जोपर्यंत वरून ड्राय होत नाही तोपर्यंत आपण असंच सोडून देणार आहे. जर तुम्हाला झाकण ठेवून पकवायचं असेल तर तुम्ही तसे केले तरी चालेल, पण त्याची काही गरज नाही. आता छान असं खालच्या साईडनी हलकासा ब्राऊन झाला आहे. आता याला पलटून घेऊया. म्हणजे पूर्णतः ड्राय झाला होता. आता साईडला थोडा फिरवायचा, म्हणजे साईडला ऑइल आहे ना, ती सुद्धा त्याला लागेल. आणि छान असं दोन्ही साईडने खरपूस झाला की आपल्याला याच्यावरती पुढची प्रोसेस करायची आहे, म्हणजे स्टफिंग करायची आहे. आता काय करायचं आहे, स्टफिंगसाठी तुम्हाला ग्रीन चटणी खात असाल तर ती लावा, पण इथे मी लहान मुलांना देणार आहे, त्यामुळे इथे टोमॅटो केचप 1 चमचा आणि 1 चमचा इथे चिंचेची चटणी लावायची आहे आणि सगळीकडे पसरून घ्यायची आहे. याच्यावरती आपण बनवलेली स्टफिंग ठेवायची आहे. आता तुम्ही तिखट खाणार असाल तर होममेड बनवलेली ग्रीन चटणी लावू शकता इथे, किंवा त्याच्यावरून टाकू शकता. छान असा रोल आपल्याला कवर करून घ्यायचा आहे. हाताला झटका बसत आहे, त्यामुळे थोडंसं डिफिकल्ट वाटत आहे, पण इथे तुम्ही म्हणजेच गॅस बंद करून ही प्रोसेस करू शकता. आता इथं डिश घ्यायची. डिशवरती आपल्याला बटर पेपर ठेवायचा आहे. बटर पेपर अशा प्रकारे कट करून घ्या, म्हणजे जेव्हा आपण त्याच्यावर रोल ठेवू तेव्हा आपल्याला रोल व्यवस्थित कवर
करता यायला पाहिजे. म्हणजे कसं जेव्हा आपण हाताने हा रोल पकडून खायला घेईन ना तेव्हा आपल्याला इझिली सोपा गेला पाहिजे. शिवाय जर लहान मुलांना देणार असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा ही इझी गेले पाहिजे. आता अशाच प्रकारे आपला दुसरासुद्धा रोल इथे बनवून तयार झालेला आहे. छान असा एकदम हेल्दी, सोपी आणि साधी रेसिपी आहे. जास्त मेहनत न करता पटकन होणारी आहे. टिफिन असो किंवा डाएट असो, परफेक्ट आहे. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट्सद्वारे नक्की सांगा. आणि हो, तुम्ही डाएटिंगवरती असाल तर तुमच्यासाठी परफेक्ट आहे. जर तुम्ही एक रोल जर खाल्ला ना तरी तुम्हाला लवकर भूक लागणार नाही. शिवाय तुम्हाला फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम सगळं काही मिळून जाईल. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असला तर मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.